नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, जगातल्या राजकारणात काही व्यक्ती अशा असतात ज्यांचं नाव घेतलं की संपूर्ण जगाचं लक्ष त्या व्यक्तीकडे वळतं. अशीच एक व्यक्ती म्हणजे बेंजामिन नेतन्याहू, इस्रायलचे पंतप्रधान आणि जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक. गेल्या 30 वर्षांपैकी जवळपास 18 वर्ष इस्रायलवर त्यांची सत्ता राहिली आहे. म्हणजेच इस्रायलच्या राजकारणात नेतन्याहू हे एक अत्यंत प्रभावशाली नाव आहे. पण काही दिवसांपूर्वी अचानक सोशल मीडियावर एक धक्कादायक दावा व्हायरल झाला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मृत्यू झाला आहे. हा दावा इतक्या वेगानं पसरला की जगभरातील लोकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली. पण हा दावा खरा आहे का, की ही फक्त एक अफवा आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हाच प्रश्न समजून घेणार आहोत. या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली 28 फेब्रुवारीला झालेल्या एका मोठ्या हल्ल्यापासून. अमेरिका आणि इस्रायल यांनी मिळून इराणवर एक मोठा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला. इतकंच नाही, तर इराणचे अनेक मोठे नेतेही या हल्ल्यात ठार झाल्याचं सांगितलं जातं. या घटनेनंतर मध्यपूर्वेत तणाव आणखी वाढला. इराणनं लगेचच याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. आणि मग सुरू झालं इराण आणि इस्रायलमधील भयंकर युद्ध. गेल्या 16 दिवसांपासून या दोन देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. या युद्धामध्ये इराणनं इस्रायलवर अनेक हल्ले केले. इस्रायलची प्रमुख शहरं तेल अवीव, हायफा आणि रामल्ला या ठिकाणीही हल्ले झाल्याची माहिती समोर आली. या हल्ल्यांमुळे संपूर्ण इस्रायलमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. पण याच दरम्यान सोशल मीडियावर एक मोठा दावा व्हायरल झाला. काही पोस्टमध्ये असं सांगितलं गेलं की इराणच्या एका हल्ल्यामध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ठार झाले आहेत. इतकंच नाही, तर हा मृत्यू काही दिवसांपूर्वीच झाला असून इस्रायल आणि अमेरिका ही माहिती जगापासून लपवत आहेत असाही दावा करण्यात आला. हे दावे इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले की जगभरातील लोक संभ्रमात पडले. काही लोकांना वाटू लागलं की कदाचित ही बातमी खरी असू शकते. पण या सगळ्या दाव्यांनंतर इस्रायलच्या सरकारकडून प्रतिक्रिया आली. बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयानं स्पष्ट सांगितलं की सोशल मीडियावर पसरत असलेल्या या सर्व बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. नेतन्याहू पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यांच्या मृत्यूची बातमी ही फक्त एक अफवा आहे. त्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय मीडिया संस्थांनीही या दाव्यांची पडताळणी केली आणि त्यांनाही असंच आढळलं की नेतन्याहू यांच्या मृत्यूबद्दल कोणताही अधिकृत पुरावा नाही. मग प्रश्न असा पडतो, अशा प्रकारच्या अफवा पसरतात तरी कशा? खरं तर युद्धाच्या काळात माहितीचं युद्ध सुद्धा चालू असतं. सोशल मीडिया, फेक फोटो, एडिट केलेले व्हिडिओ आणि खोट्या बातम्या यांच्या माध्यमातून लोकांमध्ये गोंधळ निर्माण केला जातो. काही वेळा या अफवा राजकीय हेतूंनी सुद्धा पसरवल्या जातात. कारण जर एखाद्या देशाच्या नेत्याच्या मृत्यूची अफवा पसरली तर त्या देशाच्या लोकांमध्ये घबराट निर्माण होऊ शकते. म्हणूनच युद्धाच्या काळात माहितीची सत्यता तपासणं खूप महत्त्वाचं असतं. आजच्या डिजिटल युगात एक छोटासा पोस्ट किंवा व्हिडिओ काही मिनिटातच लाखो लोकांपर्यंत पोहोचतो आणि अनेकदा लोक त्या माहितीची सत्यता तपासल्याशिवायच ती पुढे शेअर करतात. म्हणूनच अशा अफवा आणखी वेगानं पसरतात. मित्रांनो, या सगळ्या प्रकरणातून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट समजते. सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक बातमी खरीच असेल असं नाही. कधीकधी ती फक्त एक अफवा असू शकते. म्हणून कोणतीही बातमी शेअर करण्याआधी तिची सत्यता तपासणं खूप गरजेचं आहे. कारण चुकीची माहिती समाजात गोंधळ आणि भीती निर्माण करू शकते. म्हणून मित्रांनो, आजचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूचा दावा अधिकृतरित्या खोटा असल्याचं सांगितलं गेलं आहे. ते सुरक्षित आहेत आणि ही बातमी फक्त एक अफवा ठरली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? युद्धाच्या काळात पसरत असलेल्या अशा अफवांवर कसं नियंत्रण आणता येईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशीच रोचक आणि माहितीपूर्ण स्टोरी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा
शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि रोचक विषयासह. धन्यवाद.